गौरी चैत्र गौरीचं पूजन करतो ह्या महिन्यामध्ये. तर हे जे भजन आहे, हे जे गीत आहे भावगीत, हे देवीच्या चरणी मी समर्पण करते. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र पालवी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम सन्माननीय शालेय व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करू. सरस्वती वंदना म्हणजे ज्ञान, कला आणि शिक्षणाची देवता सरस्वतीला आदराने वंदन. ही वंदना विद्यार्थ्यांना, कलाकारांना आणि ज्ञान जिज्ञासूंना प्रेरणा आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तर सुरुवात करूया जय शारदे वागेश्वरी या सरस्वती वंदनेने. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी,
लंकेवर विजय मिळवून 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले आणि तोच दिवस म्हणजे गुढीपाडवा. आपण कधी विचार केलाय का की आपण राम राम हे 2 वेळेस का म्हणतो? कारण दुसरे र हे 27वे अक्षर आहे क क ग घ मध्ये, आ हे दुसरे अक्षर व म हे 25वे अक्षर आहे. याची एकूण होते 54. 2 वेळेस राम म्हणणे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला जर आपण राम राम म्हटले तर आपण एक जपमाळ म्हणजेच 108 वेळा राम म्हणणे आहे. चला तर मग सगळे मिळून राम नामाचा जयघोष करूया. मंत्रमूलम्
आजच्या कार्यक्रमाचं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कवी बने गदी माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी केलेले गीत रामायण म्हणजे मराठी भावसंगीताला एक अगदी वेगळे वळण लावणारा प्रयोग ठरला. चरित्र गायन या नव्या प्रकारची मुहूर्तमेढ या प्रयोगाने रोवली. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की आज 50 अधिक वर्ष झाली तरी गीत रामायण रसिक श्रोत्यांना मोहिनी घालत आहे. तर आता ऐकूयात एक गीत रामायणातलं गाणं स्वये श्री राम प्रभू ऐकत. Sway
कौसल्या ही राजा दशरथ यांची पत्नी आणि प्रभू रामचंद्रांची आई. कौसल्याचा राम हे एक प्रसिद्ध भजन ज्यामध्ये कबीरजी म्हणतात, परमेश्वराने दिलेला हा जन्म भक्तीमध्ये अर्पण केला की आपल्या भाबड्या भक्तांसाठी देव काहीही करायला तयार असतो. गदी माडगुळकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला पु ल देशपांडे यांनी संगीत दिलं आहे. तर ऐकूया कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे ऋण तोषे, कबीराचे ऋण तोषे, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. कबीराचे ऋण तोषे, कबीराचे ऋण तोषे, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. आवडणाऱ्या भक्तासाठी देव करेगा, आवडणाऱ्या भक्तासाठी देव करेगा. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाई, आज आपण गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला हा चैत्र पालवी कार्यक्रम करतोय आणि आपला वर्धापन दिन आपण साजरा करतोय. या निमित्ताने मला एक छोटीशी आठवण आता आली आहे की 5 वर्ष झाली होती आपल्या शाळेला. 5वा वर्धापन दिन होता आणि आपण हिरापूरला शिफ्ट झालो होतो आणि त्यावेळेस आम्ही 21 गुढ्या उभारून हा दिवस साजरा केला होता आणि त्याची मी साक्षीदार होते. त्याचा मला प्रचंड अभिमान आहे कारण तेव्हा आम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला होता. सगळे शिक्षक तेव्हा उपस्थित होते आणि 21 गुढ्या जिथून आपला गेट सुरू होतो तिथपासून तर त्या बिल्डिंग पर्यंत आम्ही 21 गुढ्या उभारल्या होत्या. सकाळी 6 वाजता
वाजता जाऊन आणि मग आम्ही हा दिवस साजरा केला होता. जस्ट आता मला आठवण आली त्या गोष्टीची म्हणून तुमच्यावर केलं. रामायणातील सर्वात मोठा धडा म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात धार्मिकतेचे सर्वोच्च महत्व आहे. धार्मिकता ही जीवनाला प्रज्वलित करणारी आध्यात्मिक ठिणगी आहे. धार्मिकतेचा विकास ही माणसाची सुप्त देवत्व जागृत करण्याची प्रक्रिया आहे. राम हे आपल्या आत्म्याचे प्रतीक आहे. लक्ष्मण हे सतर्कतेचे प्रतीक आहे. सीता हे मनाचे प्रतीक आहे. तर रावण हे अहंकार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. तर अशा रामाच्या बरेच गाणी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच काय म्हणू आपण म्हणजे बरेच कॅरेक्टर्स आहेत की जे रामाबरोबर आलेले आहेत त्या गीत रामायणामध्ये. आणि त्याच प्रकारचं एक आपण आता गाणं ऐकूयात. गाण्याचे बोल आहेत प्रभू रामाने दर्शन द्यावे.
राम जय जय राम हा मंत्र केवळ एक नामजप नाही, तर तो एक शक्तिशाली आध्यात्मिक साधना आहे, ज्यामुळे भक्तांना शांती, समाधान आणि देवाचे आशीर्वाद मिळतात. तसेच अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देखील मिळते आपल्याला या मंत्राने. चला तर ऐकूयात असंच एक गाणं योगेश सरांकडून.
सांगतेकडे वळूया. मी शालेय व्यवस्थापन समितीला धन्यवाद देते की आम्हाला त्यांनी ही गायन सेवेची संधी दिली आणि प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद आम्हाला त्या निमित्ताने मिळतीलच, त्याबद्दल धन्यवाद. आता शेवटच्या एका भजनाकडे वळूयात आणि थांबतो. अविरत मोठी यावे Ram
श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलेलं तत्वज्ञान आहे. त्यामध्ये टोटल 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. श्लोक वाईज मी सांगण्याचा प्रयत्न करते. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग या योग म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस युद्धासाठी पांडव आणि कौरव एकमेकांसमोर उभा राहिले त्यावेळेस जेव्हा कृष्णाने अर्जुनाचा रथ युद्धभूमीच्या मध्यभागी आणला त्यावेळेस अर्जुनाला काय फिलिंग झाल्या त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला युद्धभूमीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. कसा शंख फुंकून दोन्ही बाजूचे सैन्य युद्धासाठी सज्ज झालेले आहेत त्याचं वर्णन आहे. आणि त्यानंतर अर्जुनाने ज्यावेळेस शत्रू पक्षातील लोकांना पाहिलं की आपले गुरुजन आपले आप्त स्वकीय लोक आपल्या विरुद्ध युद्धासाठी उभारले आहेत ते पाहून अर्जुनाचं मन खूप दुःखी झालं, विषण्ण झालं, शोकमय झालं. अशा या अर्जुनाला युद्ध करण्याची इच्छाच निघून गेली. त्याच्या या मनस्थितीचं वर्णन करतानाचे श्लोक आहे. सीदंती मम गात्राणि मुखैच परिशुष्यति वेपतुश्च शरीरेणे रोमहर्षश्च जायते. म्हणजे तो गलित गात्र झाला. सीदंती मम गात्राणि मुखैच परिशुष्यति म्हणजे मुख त्याचं तोंड त्याचं कोरडं पडलं. मुखैच परिशुष्यति वेपतुश्च शरीरेणे पूर्ण अंगाला त्याचा कंप सुटला. रोमहर्षश्च जायते म्हणजे भीतीमुळे रोमांच्या अंगावरती उभा राहिले. गांडीवं संसते हस्तात वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. त्याचं जे धनुष्य आहे गांडीव नावाचं ते त्याच्या हातातून सुटून जाऊ लागलं. गांडीवं संसते हस्तात वक्चैव परिदह्यते म्हणजे पूर्ण अंगाची अंगार होऊ लागली आणि भ्रमित अशी अवस्था त्याची झाली. आणि त्यावेळेस तो म्हणतात की निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयों पश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे स्वजनांची हत्या करण्याचं पाप माझ्या हातून कृष्ण तू का करून घेत आहे. मला हे राज्य नको. न कांक्षे विजय कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन भोगिंद किं भोगे जीवितेन वा. हे राज्य नको. हे स्वजनांना मारून मला कुठल्याही राज्याची प्राप्ती करायची नाही. मला त्यामध्ये सुख नाही. अशा या शोकमय अवस्थेत असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश दिलेला आहे की तुझं कर्म आहे युद्ध करणे हे आणि कुठलीही विपरीत परिस्थिती असली तरी आपण आपल्या कर्मापासून दूर पळून जाता कामा नये. असा हा अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय होता. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग. यामधील सर्वश्रुत श्लोक मी सांगते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजे तुझा कर्म करण्यावरती तुझा अधिकार आहे. कर्माचा फळ मिळेल या लालसेनं कर्म करू नको. फळावरती तुझा अधिकार नाही. कर्म करत राहा, निष्काम कर्म करत राहा असा सल्ला या दुसऱ्या सांख्य योगातून परमेश्वराने दिला आहे. तिसरा अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कर्मयोगाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने शंका विचारली आहे भगवंताला. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मा नियोजयसी केशव. म्हणजे कर्मयोगही श्रेष्ठ आहे आणि ज्ञानयोगही श्रेष्ठ आहे असं तुम्ही सांगतात तर माझ्यासाठी जास्त कल्याणकारी असा कोणता योग आहे. त्यावरती पण भगवंताने हे सांगितलं आहे की तुझ्यासाठी श्रेष्ठ हा कर्मयोग आहे. ज्ञान योग जरी श्रेष्ठ असला तरी तू तुझं कर्म करण्यापासून दूर पळून जाऊ नको. असा हा कर्मयोग तिसरा अध्याय होता. चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. यातील सर्व श्लोक सांगते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे ज्यावेळेस अधर्माचं राज्य होईल, अधर्म जास्त म्हणजे पसरेल आणि धर्माचं राज्य नाहीसं होईल किंवा धर्म हा निष्फळ होईल अशा वेळेस मी जन्म घेतो, मी अवतार घेतो. कशासाठी अवतार घेतो तर साधू पुरुषांचं पावित्र्य राखण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी, धर्म संस्थापना करण्यासाठी युगानुयुगांपासून मी जन्म म्हणजे मी अवतार घेत आलेलो आहे. असा हा होता चौथा अध्याय. पाचवा अध्यायाकडे बोलूया. पाचव्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग. कर्मसन्यास योगात असं म्हटलेलं आहे संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगैक संससी यक्ष्मेय येत योरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. असं अर्जुनाने भगवंताला विचारलं आहे. तेच विचारलं आहे परत की कर्मयोग आणि कर्मसन्यास योग हे
श्रेष्ठ आहेत. तर माझ्यासाठी तू कर्म कर सांगतोय का कर्मसन्यास घेऊन मी हे सांगतो आहे, अशी शंका अर्जुनाने विचारली. त्यावरती पण श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, संन्यासक कर्मयोगश्च निश्रेयस करावुभौ तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मसन्यास हा जरी श्रेष्ठ असला तरी त्यापेक्षाही श्रेष्ठ हा कर्मयोग आहे. तू कर्म तुझं अवश्य कर. असा हा अध्याय होता, 5वा अध्याय. 7व्या अध्यायाकडे वळूया. 7व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. आत्मसंयम योगामध्ये असं म्हटलेलं आहे की मन हे खूप चंचल आहे. मनश्चंचलम अस्थिर, स्थिर एका जागेवर ते राहू शकत नाही. तरी त्याला भगवंताने सल्ला दिलेला आहे, तस्मात योगी भव अर्जुन, म्हणजे अर्जुना तू योगी बन, म्हणजे मनावरती कंट्रोल कर. आणि ज्यावेळेस मनावरती कंट्रोल कर असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चंचलम हि मना कृष्ण प्रमाथी बलवदृढ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. म्हणजे मन एवढं चंचल आहे तरी हे कृष्णा तू बलवान असं मन आहे, त्याला तू कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मला सांगत आहेस. मनाला कंट्रोल आणणं हे वाऱ्याला एका जागेवर बांधून ठेवण्या इतकं अवघड आहे. वायोरिव सुदुष्करम, इतकं ते अवघड कार्य आहे आणि ते तुम्हाला करायला सांगतो आहेस. त्यावरती भगवंताने म्हटलेलं आहे की हे अर्जुना, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहे चलम अभ्यासेन च योगेन वैराग्येन च गृह्यते. जरी मान्य आहे की हे अवघड काम आहे मनाला कंट्रोल करणे, तरी हे अशक्य नाही आहे. अभ्यास करून तू तपाद्वारे किंवा अभ्यासाद्वारे तू मनावरती कंट्रोल करू शकतोस आणि वैराग्य प्राप्त करू शकतोस. वैराग्येन चतुष्कृती, म्हणजे तुम्हाला वैराग्य अभ्यास करून त्यावरती मनाला कंट्रोल करणे शक्य आहे, असं या अध्यायात म्हटलेलं आहे. पुढच्या अध्यायाकडे वळूया. पुढचा अध्याय आहे 7वा अध्याय. 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान विज्ञान योगामध्ये प्रकृतीचे 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत. एक आहे जरा प्रवृत्ती आणि दुसरी आहे अपरा. परा आणि अपरा किंवा परा प्रवृत्ती जर म्हटलं तर त्याचं वर्णन करताना सांगताय भूमी रापो नलो वायू खंबनो बुद्धिरेवच अहंकारेति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टधा. 8 प्रकारच्या ह्या भिन्न भिन्न प्रकृती आहेत. पंचमहाभूत म्हणजे भूमी रापो नलो वायू खम, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 आणि मन बुद्धी आणि अहंकार असे हे 8 प्रकारच्या प्रकृती सांगण्यात आलेल्या आहेत. हे जड प्रकृती झाल्या. आणि पराप्रवृत्तीचं वर्णन करताना म्हटलेलं आहे अपरम अमितस्पन्या प्रकृती विद्धिमे परा जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत. म्हणजे ह्या मध्ये जीवभूत जे आहे पृथ्वी तलावरती जे काही प्राणी जीवभूत आहे त्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचा वास आहे, असं हे ज्ञान विज्ञान योगातून सांगण्यात आलेलं आहे. 8व्या अध्यायाकडे वळूया. 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोगामध्ये थोडासा गहन किंवा गंभीर विषय चर्चेला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे मृत्यूसमयी मनुष्य ज्या प्रकारचा विचार करतो त्याच प्रकारचा जन्म त्याला पुढील जन्मामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून हे अर्जुना मृत्यूसमयी सदैव देवाचं नाव तोंडामध्ये राहावं. जर तुम्ही भगवंताचं नाव मृत्यूसमयी तोंडात घेतलं तर तुम्हाला 100% स्वर्ग प्राप्ती मोक्ष प्राप्ती ही होत असते. असं वर्णन ह्या 8व्या अध्यायात करण्यात आलेलं आहे. 9व्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. यामधील सर्व श्लोक सांगते मी. अनन्यास चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते अनन्यास चिंतयन्तो माय ये जनाः पर्युपासते तेषां निष्ठाभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे योगक्षेम वहाम्यहम् हे शब्द तर आपल्या आयुर्विमाने पण ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारलेले आहेत. तर जेव्हा तू अनन्य भक्तीने भगवंताला शरण जाईल अशा वेळेस तुझा योगक्षेम हा भगवंत स्वतः पाहिल, अशा अर्थी हे 9व्या अध्यायामध्ये शब्द आलेले आहेत. 10व्या अध्यायाकडे बोलूया. 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. यामध्ये परमेश्वर निरनिराळ्या विभूतीच्या रूपांमध्ये पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहे असं सांगण्यात आलेलं आहे. विभूतींचे बरेच काही उदाहरणं या अध्यायात दिलेले आहेत.
त्यापैकी काही उदाहरणं मी सांगते. जसं ज्योतींमध्ये सूर्य हा देवाची विभूती आहे, तर नक्षत्रांमध्ये चंद्र आहे, नद्यांमध्ये गंगा नदी आहे, रुद्रांमध्ये महादेव आहे, देवांमध्ये इंद्रदेव आहे, देवर्षींमध्ये नारद आहे, पिंपळांमध्ये अश्वत्थ म्हणजे झाडांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा देवाची विभूती आहे. नंतर प्राण्यांमध्ये सिंह आहे, हत्तींमध्ये ऐरावत आहे, गायींमध्ये कामधेनू आहे, राक्षसांमध्ये प्रल्हाद आहे. खूप अशी उदाहरणं आहे. शासन करण्यामध्ये यम हा देवाची विभूती आहे. असे हे विभूती योगामध्ये सांगण्यात आलेलं आहे. 11वा अध्यायाकडे बोलूया. 11व्या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. यामध्ये परमेश्वराने आपले विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला दिलं आणि कशी पूर्ण पृथ्वी पूर्ण चराचर कसं भगवंतामध्ये समावलेलं आहे ह्याची अनुभूती श्रीकृष्णाने अर्जुनाला या 11व्या अध्यायात दिलेली आहे. 12व्या अध्यायाकडे बोलूया. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. भक्तियोग मध्ये असं सांगण्यात आलेले आहे की भक्ती ही परमेश्वराला प्राप्त करण्याचं सगळ्यात उत्तम साधन आहे आणि कोणत्या प्रकाराचा भक्त परमेश्वराला सगळ्यात जास्त आवडतो याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. संतुष्ट सतत योगी यथात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिया यस्मान्नो विजते लोको लोकान्नो विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगै मुक्तो यस्तच्मे प्रियः अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रियः यो न वृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमते भक्तिमान में प्रियो नरः. थोडक्यामध्ये जो स्थितप्रज्ञ आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला फरक पडत नाही, समज सुख दुःख सारखं आहे, मित्र शत्रू सारखं आहे. थोडक्यामध्ये जिथं तो सगळीकडे स्थितप्रज्ञ वृत्तीने बघतो असा भक्त हा परमेश्वराला सगळ्यात जास्त प्रिय आहे. असं वर्णन ह्या भक्ती योगामध्ये 12व्या अध्यायात करण्यात आलेलं आहे. 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र ह्यामध्ये क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा असं एक रूप घेऊन वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही देहाकडे लक्ष न देता आत्म्या स्वरूपाकडे लक्ष द्या असे हे 13व्या अध्यायात सांगण्यात आलेलं आहे. 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. त्रय म्हणजे तीन गुणांचं यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः विभक्नंती महाबाहो देहे देहिनम अव्ययम. म्हणजे 3 प्रकारचे गुण असतात, सत्वगुण, रजोगुण आणि तामस गुण असे हे 3 प्रकारचे देह गुण हे माणसामध्ये असतात. आणि पुढे जाऊन याच अध्यायात ह्या गुणांचं पुढे काय होतं ह्याचंही वर्णन करण्यात आलेलं आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः. ऊर्ध्वं गच्छन्ति, ऊर्ध्व म्हणजे वरच्या म्हणजे स्वर्ग प्राप्ती होते मेल्यानंतर. कुणाला ज्यांच्याकडे सात्विक गुण आहे अशा पुरुषाला अशा मनुष्याला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती मोक्ष प्राप्ती. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः. राजस वृत्तीचे जे लोक असतात ते मध्ये म्हणजे पृथ्वीवरती तिष्ठत राहतात आणि जघन्य गुण वृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसः. तामस वृत्ती ज्याच्या अंगी आहे अशा लोकांना जघन्य गुण वृत्तीस्था म्हणजे पशु प्राण्यांची जन्म त्यांना पुढच्या जन्मी मिळतो असं हे वर्णन या अध्यायात करण्यात आलेलं आहे. पुढील अध्यायाकडे वळूया आपण. 15वा अध्याय. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम योगामध्ये संसाराला एका वृक्षाची उपमा दिलेली आहे. पिंपळाची म्हणजे अश्वत्थ वृक्षाची उपमा आहे आणि परंतु हा वृक्ष आहे उलटा म्हणजे त्याचे मुळं वरच्या बाजूला आहेत आणि खोड आणि फांद्यामध्ये आहेत, पानं खालच्या बाजूला आहेत. अशा प्रकारचा हा वृक्ष आहे आणि यामध्ये मुळं म्हणजे आत्मा किंवा आत्म्याचे रूप हे वरच्या बाजूला आहे. अविनाशी रूप आहे ते वरच्या बाजूला आहे आणि विनाशी रूप जे आहे शरीर ते मधल्या बाजूला आहे आणि वेदांना उपमा दिलेली आहे पानांची. असा हा 15वा अध्याय आहे. 15व्या अध्यायात पुढे जाऊन असं सांगितलं आहे की प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक प्राणी मात्रात
हे परमेश्वराचेच अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठांद्रियाणी प्रकृती स्थानिक असे माझेच अंश आहेत. प्रत्येक जीव मात्र माझाच अंश आहे. आणि पुढे जाऊन जे आपल्याला पचन करण्यासाठी जो पाचक रस तयार होतो तो सुद्धा परमेश्वरानेच तयार केला. आपलं पचन सुद्धा परमेश्वरामुळेच पचन होतं आपल्या शरीरामध्ये असं वर्णन केलेलं आहे. अहो वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विध. म्हणून अजूनही बऱ्याच घरांमध्ये जेवणाच्या आधी हा 15व्या अध्यायातला श्लोक जेवणाच्या आधी म्हटला जातो, कारण पाचक रस हा परमेश्वरच तयार करत असतो. 16व्या अध्यायाकडे वळूया. 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी हे दोन प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत याचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं आहे. आसुरी आणि दैवी. दैवी प्रवृत्तीचं वर्णन करतानाचे श्लोक आहे अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशुना दया भूतेष्वलोलुप्त्व मार्गवम ह्रीर चापलम तेजा क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी अभिजातस्य भारत. म्हणजे थोडक्यामध्ये दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. अगदी शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर हे गुण ज्याच्या ठाई आहे ते दैवी प्रवृत्ती झाले. आणि दंभो दर्भो भिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अंधानयं चाभिजातस्य पार्थ संपद मासुरी. मासुरी म्हणजे आसुरी संपदेचे लक्षण आहे की दंभ दर्भ अभिमान क्रोध अज्ञान हे सगळं आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे असं हे 16व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेलं आहे. 17व्या अध्यायाकडे बोलूया. 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धात्रय विभाग योगामध्ये परत तेच 3 गुणांचं वर्णन आहे. आणि 3 गुण कुठल्या प्रकारचं जेवण केल्यानंतर कुठल्या प्रकारची प्रवृत्ती माणसाची डेव्हलप होते किंवा कोणत्या प्रकारच्या वृत्तीच्या माणसाला कोणत्या प्रकारचं भोजन आवडतं असं वर्णन यामध्ये आलेलं आहे. आयुष्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. सात्विक पुरुषाला हे रसदार ताज सकस असं अन्न प्रिय असते. आणि हे आयुष्सत्व बल आणि आरोग्य प्रदान करणारे आहे. सुख प्रीती हे प्रदान करणारे हे सात्विक भोजन आहे. आणि कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन आहारास राजस श्रेष्ठ दुःख शोकामय प्रदान. म्हणजे म्हणजे कडू आंबट कडू आंबट कट अम्ल लवणा म्हणजे खारट तुष्ण वृक्ष खूप गरम किंवा खूप तिखट अशा प्रकारचं जे अन्न आहे हे राजस प्रवृत्तीच्या माणसाला आवडतं. आणि हे अन्न कशाकडे नेतं दुःख शोकामय प्रदान. दुःखाकडे आणि शोकाकडे हे अन्न घेऊन जातं. आणि यात यामं गदरसं पूती पर्युषितंचय उच्छिष्टमपि चामेत्यं भोजनम तामस प्रिय. तामस प्रवृत्तीच्या लोकांना उष्ट शिळ दुर्गंधीयुक्त असं अन्न किंवा उलटा अर्थ पण आहे. उष्ट शिळ दुर्गंधीयुक्त अन्न तामस प्रवृत्ती आपल्यामध्ये तयार करते असे हे वर्णन 17व्या अध्यायात आलेले आहे. 18वा अध्याय हा शेवटचा अध्याय आहे. त्यामध्ये गीतेचं सार सांगण्यात आलेलं आहे. 18व्या अध्यायाचं मोक्ष संन्यास योग असं नाव आहे. आणि यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर. म्हणजे जिथे जिथे हा योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे प्रेझेंट आहे किंवा अस्तित्वात आहे आणि जिथे जिथे धनुर्धारी अर्जुन आहे तिथे तिथे विजयश्री चालून येते. तिथे तिथे नैतिकतेचं राज्य असतं असं वर्णन ह्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे. तर हे जे 18 अध्याय आहे हे श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं. पण हे अर्जुन केवळ एक निमित्त मात्र होता. अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने तुम्हा आम्हासाठी हा तत्वज्ञानाचा मोठा ग्रंथ आपल्या समोर दिलेला आहे. इतका ह्या ग्रंथाची महानता आहे की आपल्या न्याय व्यवस्थेने याची महानता लक्षात ठेवून ज्यावेळेस तुम्हाला साक्ष द्यायची असते त्यावेळेस ते हिंदू धर्मातला माणूस जेव्हा साक्ष द्यायला येतो त्यावेळेस भगवद्गीतेवरती हात ठेवून साक्ष द्यायला लावतात की मी देवाशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. इतकी ह्या ग्रंथाची महानता आहे. माझ्या अल्पबुद्धीला जमलं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याला साथ करा. हे जीवनात ही तत्वज्ञान उतरवण्याचा प्रयत्न करा ही माझी सर्वांना नम्र विनंती. आपल्या सर्वांची लाडके संभाजीनगरचे प्राध्यापक प्राचार्य लक्ष्मण देशपांडे यांचं मराठीमध्ये लंडनला त्यामधला एक पॅच. तर साहजिकच हे कथानक सगळ्यांना माहिती आहे की
ग्रामीण भागातला एक शेतकरी बाप्पा सदर कुटुंबातला शेतामध्ये राहतो आणि त्याच्या शेतामध्ये जवळपास सगळेजण एका एकत्रित कुटुंबामध्ये गुन्ह्या भूमिकांना सगळे प्रश्न निर्माण होतात. त्या बाप्पाच्या अवतीभोवती असतात. बाप्पाचा एक मुलगा असतो आणि तो शेतकरी मुलगा अतिशय हुशारीनं पहिले तालुक्याला मग राज्याला आणि असं करता करता तो विदेशामध्ये शिकत असतो. ही गोष्ट सगळ्यांना सगळ्यांना माहिती. तिकडून शिकवून येऊन मुलीच्या प्रेमामध्ये पडतो आणि त्यानंतर मुलीच्या तिच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर ही गोष्ट बाप्पाला काही रुचत नाही. पण तरी मुलाच्या आग्रहास्तव कसं तरी बाप्पा आपलं मन मारतात आणि म्हणतात की ठीक आहे आपण त्यांना बोलवूया. आणि मात्र गोष्ट अशी होती की ग्रामीण भाग असतो. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच जणांना या गोष्टी छोट्या जरी असल्या तरी ती मोठ्या करण्याची सवय असते. आणि ग्रामीण भागातला जो एक कट्टा म्हणता येईल किंवा एक पार म्हणता येईल त्या पारावर बसलेली मंडळी ही चांगले आणि व्यवस्थितपणे कोणत्याही विषयाला सगळंच असतात. त्यामधलं हे ग्रामीण व्यक्ती रेखाटन आहे की 5-6 व्यक्तींचं ग्रामीण रेखाटन इथं करण्याचा प्रयत्न करतो. ते या स्वरूपामध्ये की बाप्पा पत्र पाठवतो आणि बोला चालेला तिकडून लोकांना बोलवतो. ही गोष्ट गावामध्ये कळते. कळता क्षणी संध्याकाळच्या वेळेला जेवण झाल्यानंतर रात्री जेव्हा लोक एकत्रित येतात त्यावेळेला सगळेजण ती गोष्ट कशा प्रकारे जगतात त्याबद्दल हा एक छोटासा पॅच. या व्यंकटराव या तात्या इकडे या ना तात्या बैठक सोड चालत या. उत्तमराव तुम्ही हा तात्या तुकडा टाकला का पोटामध्ये? तुकडा पोटामध्ये टाकला. एक वाना गोड. अरे तात्या यस हे घ्या पान घ्या पान. हा पानाचा डबा तात्या व्यंकटराव सगळे घ्या 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 तुम्ही घ्या. येतो ना राव मी पण घेतो. कळलं का तुम्हाला? कळलं? आता तिकडून लोक बोलत नाही. लोक आल्यानंतर तात्या तुम्ही म्हणतात तसं व्यंकटराव तुम्ही म्हणतात तसं इकडं बाळ तुम्ही सगळे जण काय लावलं की आणा ते तुम्हाला इकडं अडकिता. अरे आताशी कुठं पत्र तिकडून पत्राचा उत्तर त्यानंतर बोलात आली आणि बाप्पा तात्या व्यंकटराव उत्तमराव तसं म्हणताना तुम्ही मी लेकरं बाळ सगळे जण आपण जाऊ. हे म्हणतात तसं. माझं म्हणणं काय कोणचंही काम करायचं असेल तर सगळ्यांना हेच म्हणणे तंबाखू काढा. आणि ते काम धक्क्याला लावायचं असेल तर जुना. आता हे बाप्पाच्या मनात बाप्पाचं टकोर फिरलं. आता परवाच्या दिवशी व्यंकटरावच्या बरोबर बाप्पाची बैठक झाली. सुशीच्या मुलीच्या लग्नामध्ये काही ना मग निघाल्या आहेराच्या गोष्टी. आहेराच्या गोष्टीमध्ये व्यंकटराव दिगंबररावला काय म्हणले की आपण मंडपामध्ये काय असतील त्याला आम्ही निवडून सांग. आता दिलेला शब्द बैठकीत पाळायचा ना. म्हणले का नाही तात्या मी होतो तिथं. मग झालं असं दुसऱ्या दिवशी बामणानं मंत्र म्हटले आणि लोकांना फेकले अक्षर. आता मंडपामध्ये यायच्या बाहेर वाटलं या 10 बाई आहे. त्यांनी घेतले पितळाचे तत्व. पितळाच्या तक्क्यात दुगडे आणि हळद कुंकू
आणि त्या फस लावल्या ते लावले एवढ्याच बाया त्या गेल्या निघून. आणि नंतर झालं असं की तिकडून आल्यानंतर